ऐकली कधी तुम्ही ही कथा सात बेटांची? ह्या भूमीला साथ लाभली दर्याच्या लाटांची. कोणी म्हणे माया नगरी, कोणी मुंबाई माता. इतिहासातून चला उलगडू आजही विस्मय गाथा. ही कहाणी अज्ञात मुंबईची, ही कहाणी अज्ञात मुंबईची. श्रोते हो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन. लेखक नितीन साळुंखे, वाचक अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी. संकल्पना शैलेश माळोदे. सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. आज ऐकूया मुंबईला आपली राजधानी स्थापन करणारा पहिला बिंब राजा प्रताप बिंब याविषयी माहितीचा दुसरा भाग. इसवी सन 1147 मध्ये राजा प्रताप बिंबानं मुंबईतल्या माहीमला आपली राजधानी स्थापून तिला आपल्या जुन्या राजधानीचंच नाव दिलं. तेव्हापासून या बेटाला माहीम हे नाव पडलं असा तर्क बखरीतल्या वर्णनावरून आपल्याला करता येतो. इतिहासाचार्य राजवाडेंच्या महिकावतीच्या बखरीत भेटणारा हाच तो राजा प्रतापबिंब ज्यानं मुंबईतल्या माहीमला राजधानी स्थापन केली. हा मुंबईचा पहिला राजा म्हणून बखरीत येतो. मुंबई माहीमला आपली राजधानी स्थापन केल्यावर प्रताप बिंबानं आपली कुळदेवता प्रभावती हिचीही या ठिकाणी स्थापना केली असावी असं मानायला जागा आहे. कारण हीच प्रभावती पुढे प्रभादेवी म्हणून प्रसिद्ध पावली. प्रभादेवीचं मंदिर असलेला परिसर प्रभादेवी या नावानंच ओळखला जातो. तरी भौगोलिकदृष्ट्या प्रभादेवी भाग माहीम बेटाचाच हिस्सा होता आणि आहेही. प्रतापबिंबाच्या कारकिर्दीचा कालानुक्रम महिकावतीच्या बखरीत स्पष्टपणे काही आलेला नाही. पण बखरीचं अनेकदा वाचन केल्यानंतर अनुमान लावता येतं ते असं. प्रतापबिंब सन 1138 मध्ये दक्षिण कोकणावर स्वारी करण्यासाठी निघाला. तो 2 वर्षांनी म्हणजेच सन 1140 मध्ये पैठण मार्गे कोकणातल्या दमण इथे आला. सन 1142 मध्ये तो केळवे माहीम इथे राजधानी स्थापन करतो असा उल्लेख आहे. पुढे त्याने मुंबई माहीम इथे राजधानी स्थापन केल्याचं सन पुन्हा 1138 दिलंय आणि त्यानंतर त्याने 9 वर्ष इथून राज्य सांभाळल्याचा उल्लेख आहे. मुळात तो मुंबई माहीम या प्रांतात आलाच सन 1147 ला, तर मग तो 9 वर्ष इथे राज्य करेलच कसा हा प्रश्न पडतो. आणि ती दुरुस्ती तर्काने ही 5 वर्ष असावीत अशी करता येते. त्यावरून मुंबई माहीमला राजधानी स्थापन करणारा पहिला राजा प्रतापबिंब ह्याने वाळकेश्वर ते दमण पर्यंतच्या प्रदेशावर इसवी सन 1140 ते 1147 अशी 7 वर्ष आणि मुंबई माहीमला आपली राजधानी स्थापन केल्यावर वसईपर्यंतच्या प्रदेशाचा राजा म्हणून सन 1147 ते 1152 अशी 5 वर्ष अशी सर्व मिळून एकूण 12 वर्ष राज्य केलं असावं. प्रतापबिंब याचा मृत्यू सन 1152 मध्ये झाला असावा आणि त्याच्यानंतर त्याच्या वारसांनी राज्य केलं. राजा प्रतापबिंब याच्या पश्चात सन 1152 मध्ये माहीमच्या गादीवर आलेला त्याचा मुलगा महिबिंब यानं माहीमवर सन 1212 पर्यंत म्हणजे एकूण 60 वर्षांपर्यंत राज्य केलं. आता या दीर्घ कालावधीत बिंबाचं राज्य काबीज करण्याचे लहान मोठे प्रयत्न होतच राहिले. पण सगळ्यात मोठा प्रयत्न झाला तो चौलच्या भोजराजा याच्याकडून. महिबिंब आणि भोजराजाच्या सैन्यामध्ये ठाण्याजवळच्या कळव्यात झालेल्या युद्धात भोजराजाला मारून महिबिंबानं विजय मिळवला. भोजराजासोबत झालेल्या युद्धाचा या ठिकाणी मुद्दाम उल्लेख केलेला आहे कारण त्याचा संबंध पुढे आलेल्या दुसऱ्या बिंबाशी आहे म्हणून. महिबिंबानंतर सन 1212 मध्ये त्याचा पुत्र केशवदेव बिंब माहीमच्या गादीवर आला. केशवदेव यावेळेस फक्त 5 वर्षांचा होता. त्यामुळे त्याची आई कामाई ही त्याच्या वतीने राज्यकारभार पाहत होती. केशवदेव 17 वर्षांचा होताच त्यानं राजपितामह अशी पदवी धारण केली. स्वतःची स्तुती ऐकायला त्याला फार आवडे.
म्हणून त्याचे भाट त्याच्या महतीचे पोवाडे रचून आजूबाजूच्या राज्यात जाऊन गात असत. केवळ 17 वर्षांच्या राजाची स्तुती ऐकून तिथल्या राजांची असूया जागृत होऊ लागली. आणि अशा राजांमध्ये एक होता चौलचा राजा भोज दुसरा. ह्याचे वडील राजा भोज ह्याचा पराभव केशवदेवाचा बाप राजा महिबिंबानं केला होता. केशवदेवाला धडा शिकवून त्याच्या बापानं केलेल्या आपल्या बापाच्या पराभवाचा बदला घ्यायचं ठरवून तो इसवी सन 1224-25 मध्ये केशवदेवाच्या माहीम महिकावतीवर चालून जाण्यासाठी निघाला. कळव्यात पुन्हा एकदा भोजराजाचं सैन्य आणि केशवदेव बिंबाचं सैन्य एकमेकांना भिडलं. अंतिम लढाईत दुसऱ्या भोजराजाचा पराभव झाला आणि केशवदेव बिंबानं आपलं राज्य अबाधित ठेवलं. केशवदेव निपुत्रिक होता, त्यामुळे त्याच्या सर्व सरदार अधिकाऱ्यांनी आपापसात विचारविनिमय करून जनार्दन प्रधानाचं दत्तक विधान केलं आणि त्याला मुंबई माहीमच्या गादीवर बसवलं. सन 1241 मध्ये घणदिवेचा राजा नागरशा माहीमवर चालून आला. घणदिवे हे गुजरात मधल्या चिखली गावाजवळ आहे. ठाण्यामध्ये या दोन राजांच्या सैन्यांची लढत झाली. या लढतीत जनार्दन प्रधानाचा पराभव झाला आणि पहिल्या प्रतापबिंबानं मुंबई माहीम इथे स्थापलेलं राज्य गुजरातेतल्या घणदिव्याच्या नागरशाच्या कब्जात गेलं. इथून पुढे चांपानेरच्या प्रतापबिंब राजघराण्याची माहीमवर असलेली सत्ता संपुष्टात आली आणि या घराण्याची मुंबई माहीमवर असलेली हुकूमतही संपली. सन 1147 ते सन 1241 पर्यंत म्हणजे एकूण 94 वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर हे घडलं. या कालावधीत केळवे माहीमच्या 7 वर्षाच्या राज्यकारभाराचा कालावधी जमेस धरला तर प्रतापबिंबांची सत्ता 101 वर्षाची होते असं म्हणता येतं. महिकावतीच्या बखरीत दिलेल्या माहितीवरून प्रतापबिंब आणि त्याच्या वारसांनी मुंबई माहीमच्या गादीवर एकूण 94 वर्ष राज्य केलं असं गणित आपल्याला मांडता येतं. प्रतापबिंब हा मूळचा गुजरातेतल्या अनहिल पाटण किंवा अनहिलवाडचा आणि येताना तो मुंबईत तिकडून सोमवंशी, सूर्यवंशी आणि शेषवंशी कुळं घेऊन आला असं सुरुवातीला म्हटलंय. शेषवंशी समाज म्हणजे आत्ताचा भंडारी समाज, तर सोमवंशी आणि सूर्यवंशी म्हणजे साधारणतः पाटील, म्हात्रे, चौधरी, चुरी, वर्तक, सावे वगैरे वगैरे आडनावांचा समाज. या तिन्ही समाजांचा बखरीतला एकत्रित उल्लेख मराठा असा आहे. या काळात क्षत्रियचा समानार्थ शब्द मराठा असा होत असावा असं वाटतं. हा समाज आजही केळवे माहीम आणि मुंबईत मोठ्या संख्येनं असलेला दिसून येतो आणि त्यांच्या बोलीत गुजराती शब्द सापडतात असं त्या समाजातले काही जाणकार सांगतात. हा होता अज्ञात मुंबई या पुस्तकाच्या क्रमशः वाचनाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके. गायक मंदार पिलवलकर. ध्वनिप्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील आणि क्षितिजा सहकारी. संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार. ही